हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व? मित्रांनो, आज गुरुवार, आज सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी होती. आज आपण सर्वांनी मार्केट पाहिले असेल. खूपच व्होलेटाईल होते मित्रांनो. चला तर मित्रांनो, आजच्या मार्केटवर चर्चा करूया. त्याच्या आधी सर्वप्रथम मित्रांनो, चॅनेलवर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचं मार्केट जर तुम्ही पाहिलं असेल, तर निफ्टी मित्रांनो खूप आज व्होलेटाईल मूव्हमेंट झालेली आहे. रेजिस्टन्स तोडायचा, प्राईसला बायर्सला ट्रॅप केलेलं आहे. काल आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काढले होते. 24,111 मित्रांनो, हा एक आपल्याला रेजिस्टन्स होता. काल आपण या ठिकाणी रेजिस्टन्सची लाईन टाकली होती. सकाळीच प्राईजनी मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला. प्राईजनी सपोर्ट घेतला या ठिकाणी 24,060च्या तिथे. पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक केला मित्रांनो. या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केले. प्राईजनी मित्रांनो रेजिस्टन्स तोडला, रिटेस्ट केले. पुन्हा मित्रांनो या ह्याच्यावरती एखादी कॅन्डल जर क्लोज झाली असती, तर आपण या ठिकाणी बाय केले असते. परंतु तसे घडलेले नाही आहे. प्राईजनी रिटेस्ट केले, पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला. या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केला, प्राईजला खाली आणलं. पुन्हा मित्रांनो हा जो सपोर्ट होता, या सपोर्टची इथं प्राईज आली, वर गेली. पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला. या ठिकाणी मित्रांनो सेलर्सला ट्रॅप केला. बरोबर प्राईज वर आली मित्रांनो. बघा, रेजिस्टन्स ब्रेक केला, सपोर्ट होता. सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मित्रांनो तोच रेजिस्टन्स झाला. प्राईजने रिटेस्ट केला आणि मित्रांनो ही ग्रीन कॅन्डल बघा, यांच्या क्लोजिंगच्या वर ओपन क्लोज झालेली. या ग्रीन कॅन्डलला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली आपल्याला. आणि मित्रांनो याच जवळ स्टॉपलस होता छोटासा. बाय किती वाजता मिळाला बघा मित्रांनो, 11:55 बाय मिळाला. त्यानंतर बरोबर मित्रांनो हा जो काही स्विंग हाय मारलेला आहे सकाळी, प्राईजने तिथंच रेजिस्टन्स घेतलेला आहे. प्राईज बरोबर तिथं गेलेली आहे. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो बाय करायचा होता. 1:1 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्या या ठिकाणी टार्गेट हिट झालेला आहे. आणि पुन्हा मित्रांनो बघा, या ठिकाणी प्राईस ट्रेड करत होती. पुन्हा आज सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक केला मित्रांनो, प्राईस रिटेस्ट केली, त्याच ठिकाणी ट्रेड करत होती. आणि मित्रांनो पुन्हा या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. सपोर्ट ब्रेक करून या ठिकाणी पुन्हा सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. आणि प्राईजनी पुन्हा वरच्या दिशेला ब्रेकआउट दिला आणि प्राईजनी मग हा रेजिस्टन्स ब्रेक करून पण प्राईस वर गेलेली आहे. आणि डे आयच्या तिथं मित्रांनो आज प्राईस बंद झालेली आहे. तर अशा पद्धतीने मार्केट मित्रांनो खूप व्होलेटाईल होतं. आपल्याला एक छान या ठिकाणी ट्रेड मिळाला होता. दिवसभरातला हाच एक ट्रेड आपला सक्सेसफुल झालेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजचं निफ्टीचं ट्रेडिंग झालेलं आहे. सेन्सेक्समध्ये मित्रांनो आज काय घडलेलं आहे? सेन्सेक्सची आज वीकली एक्सपायरी होती. सेन्सेक्समध्ये पण आपण जर पाहिलं, तर सेन्सेक्स पण मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स टाकले होते. 77,218 हा रेजिस्टन्स सांगितला होता. प्राईज इथं बंद झाली होती काल. सकाळी सकाळी ज्या कॅन्डलने तो रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राईस खाली आली. आणि हा जो काही छोटासा स्विंग लो बनवला होता, सपोर्ट बनवला होता 77,068 या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतला. पुन्हा मित्रांनो बघा, हा रेजिस्टन्स ब्रेक केला. या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केलं. प्राईज वर गेली, रिटेस्ट केली, परंतु ह्याच्यावरती कुठं क्लोज झालेली नाही आहे. क्लोजिंगच्या प्राईजने या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करून पुन्हा खाली आणलेला आहे. त्यानंतर मी सांगत असतो मित्रांनो, ज्यावेळेस बायर्सला ट्रॅप केलं जातं किंवा सेलर्सला, प्राईस जोरदार खाली पडते. बरोबर प्राईजने या सपोर्टपर्यंत आणले, पुन्हा वर गेले. पुन्हा सपोर्ट ब्रेक केला मित्रांनो, रिटेस्ट केले, परंतु पुन्हा प्राईस खाली आलेली नाही आहे. त्यानंतर मित्रांनो प्राईजने पुन्हा या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी दिली. या ठिकाणी बघा, रेजिस्टन्स ब्रेक केला, खाली आली, रिटेस्ट करून वर आली. इथं सुद्धा मित्रांनो त्याच पोझिशनला आपल्याला निफ्टीला ज्या ठिकाणी आपल्याला बाय मिळाला, त्याच ठिकाणी आपल्याला सेन्सेक्सला बाय मिळाला होता. आणि प्राईज मित्रांनो पुन्हा वरती केलेली. बरोबर निफ्टीचा ज्या पद्धतीने मित्रांनो चार्ट झालेला आहे, त्याच पद्धतीने बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये आज मुवमेंट झालेली आहे. बरोबर मित्रांनो या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला डे आयच्या तिथं. प्राईस पुन्हा खाली आली, पुन्हा वरती गेलेली. अशा पद्धतीने खूपच व्होलेटाईल मार्केट होतं.
तर मित्रांनो आपला थंब रूल नेहमीच लक्षात ठेवा. रेजिस्टन्सच्या तिथं सेलची अपॉर्च्युनिटी पाहायची, सपोर्टची इथं बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायची असते. आणि या ठिकाणी जर मित्रांनो पाहिले तर बँडच्या जवळपास प्राईस आलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथं सेल करायचं नाही आहे, बाईंग अपॉर्च्युनिटी बघायची असते. या ठिकाणी मित्रांनो बघा, अप्पर बँड आहे, या ठिकाणी आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहायची असते. बरोबर प्राईस तिथंच रेजिस्टन्स घेऊन खाली आलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजचं मार्केट झालेलं आहे. तर उद्या मित्रांनो 19 जून फ्रायडे उद्या. तर उद्या आपल्याला बँक निफ्टीचे कसे आपल्याला ॲनालिसिस करता येईल, त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत महत्त्वाचे, त्याच्यावरती आपण आता चर्चा करूया. तर मित्रांनो आता निफ्टी 24,179 ला बंद झालेला आहे. तर आजच्या डे आयच्या तिथं मित्रांनो आपल्याला एक लाईन ड्रॉ करावं लागणार आहे. हा आपला एक जवळचा रेजिस्टन्स असणार आहे. 24,190 डे आहे आजचा आहे. या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे. सपोज प्राईस मित्रांनो गॅप अपने ओपन झाली, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सपोर्टचं काम करेल ही. काल आजचा डे आहे आणि प्राईस या ठिकाणी मित्रांनो एक बुलिश कॅन्डल झाली तर इथून वरती जाऊ शकते. याच्याच जवळ मित्रांनो छोटासा स्टॉप लॉस असेल आणि 24,250 हे आपलं वरचं टार्गेट असणार आहे अप साईडचं. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केला तर मित्रांनो आपलं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे, चार्टचा आपण थोडासा मोठा करूया, त्यामुळे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स लांबचे दिसतील. 24,500 मित्रांनो मग आपलं डायरेक्ट मोठं टार्गेट आहे. 24,250 नंतर 24,500 आपलं निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे. आणि निफ्टीची ज्या दिशेने मित्रांनो आता वाटचाल चालू आहे, 24,500 हे टार्गेट आपल्याला नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी वर जाऊ शकतो. 24,250 हे पहिलं टार्गेट आहे आणि 24,500 हे नेक्स्ट टार्गेट आहे. सपोज गॅप डाऊननी पडलं मित्रांनो आज उद्या मार्केट, तर 24,140 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. कारण आज मित्रांनो त्याच लेवलवरनं प्राईस 2 वेळा खाली आलेली आहे. हा एक चॅनेलच बनवलेला होता मित्रांनो दुपारी, आणि तिथून ब्रेक करून पुन्हा प्राईस वर आलेली आहे. पण 24,140 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. प्राईस या ठिकाणी सस्टेन होईल, सपोर्ट घेईल. या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल झाली, एखादा हॅमर झाला, एंगल्फिंग झालं, बुलिश एंगल्फिंग, तर आपल्याला बिंदास मित्रांनो या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस असेल आणि पहिलं टार्गेट आजचा जो काही डे हाय आहे ते असणार आहे. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर 24,250 त्यानंतर 24,500 हे आपलं मित्रांनो वरचे अपसाईडचे टार्गेट असतील इंट्राडेसाठी. सपोज मित्रांनो निफ्टी जर खाली आला, आज सपोर्ट ब्रेक केला 24,140, रिटेस्ट करून प्राईस जर खाली आली तर 24,108 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. या लेवलला पण मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आहे आपल्याला. प्राईस इथून सुद्धा बाउन्स बॅक होऊ शकते आणि जर ही लेवल जर ब्रेक केली तर 24,060 पर्यंत प्राईस खाली येईल. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर प्राईस फायनल मित्रांनो 24,000 पर्यंत येऊ शकते. आणि या ठिकाणी मित्रांनो ओपन इंटरेस्ट जास्त आहे, प्राईस इथून पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकते वरती. आणि 24,500 या लेवलवरती पण मित्रांनो ओपन इंटरेस्ट सर्वात जास्त आहे. त्यामुळं आत्ता सध्याचं मार्केट 24,000 आणि 24,500 या रेंजमध्येच ट्रेड करणार आहे. तर ही रेंज मित्रांनो खूप महत्त्वाची आहे. या रेंजच्या जवळपास प्राईस आली की आपल्याला या ठिकाणी बाईंग किंवा सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. तर अशा पद्धतीने निफ्टीचे मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेत, तर निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. सपोज प्राईस गॅप डाऊननी पडली आणि हा सपोर्ट ब्रेक केला, प्राईस पुन्हा मित्रांनो वर आली आजच्यासारखी आणि पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि रिटेस्ट करून जर वरती आली तर समजायचं की या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल. पहिलं टार्गेट 24,190 आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 24,250 हे इंट्राडेचे आपले वरचे साईडचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात, जर अशा पद्धतीने जर निफ्टीने आपल्याला ट्रॅप केलं. आणि त्यानंतर दुसरं मित्रांनो काय करू शकतो, निफ्टी समजा मित्रांनो या लेवलला ब्रेक करेल, बायर्सला या ठिकाणी ॲक्टिव्ह करेल
आणि प्राईस पुन्हा हा सपोर्ट ब्रेक करेल. रिटेस्ट करून खाली आली तर समजायचं की या ठिकाणी बायर्स ट्रॅप झालेले आहेत. सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस प्राईस ट्रॅप करून रिव्हर्स फिरते त्यावेळेस जोरदार मूव्हमेंट होत असते. पहिलं टार्गेट मित्रांनो तुम्हाला 24,140 पाहायला मिळेल आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर 24,108. अशा पद्धतीने मित्रांनो प्राईस रिव्हर्स फिरली तर हे टार्गेट आपल्याला मिळेल. इथून पुन्हा मित्रांनो कुठूनही प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो सपोर्ट लेवलला प्राईस आली की आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. रेजिस्टन्स लेवलला आले की आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. आणि सपोर्ट लेवलवरनं आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी पाहिजे. रेजिस्टन्स लेवलवरनं आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहिजे. आणि या बँडच्या जवळपास आलं तर मित्रांनो या ठिकाणी अपर बँडला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहिजे आणि लोअर बँडच्या जवळपास मित्रांनो बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं ट्रेडिंगचं हे असणार आहे, प्लॅन असणार आहे उद्याचा पण. आणि उद्या मार्केट 9:15ला मित्रांनो सुरू झाल्यानंतर 200 पॉईंट वरचा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला वीकली एक्सपायरीचाच बाय करायचं आहे किंवा सेल करायचं आपल्याला. ऑप्शनमध्ये जर मित्रांनो उद्या ट्रेडिंग करायचं झालं तर 200 पॉईंट वरचा पी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट वर खालचा ITM सी ट्रेडिंगसाठी आपल्याला निवडायचं आहे. जेणेकरून मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त मुवमेंट कॅच करता येईल. कारण की याचा डेल्टा जास्त असतो मित्रांनो. निफ्टी जर 100 पॉईंट वाढणार असेल तर याचा डेल्टा जर 70 असेल तर आपला ऑप्शन 70 पॉईंटनी वाढू शकतो. तर अशा पद्धतीने निफ्टीचे मित्रांनो आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले. त्यानंतर कुठला ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे याच्यावरती पण आपण डिस्कशन केलं. चला तर मित्रांनो आता आपण बँक निफ्टीबद्दल डिस्कशन करू. बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया आपण. बँक निफ्टीच्या मित्रांनो आता पहिला तर आपण डे आयच्या इथे एक लाईन ड्रॉ करूया. उद्या आपल्याला रेजिस्टन्सचं काम करेल. त्यानंतर प्राईस इथून मित्रांनो रेजिस्टन्स घेऊन वर गेलेली आहे. ही एक लाईन खूप महत्त्वाची आहे. छोटासा रेजिस्टन्स आहे हा. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो स्विंग लो बनवलेला आहे. हा एक सपोर्टचं काम करेल. त्यानंतर प्राईसने या ठिकाणी एक स्विंग लो बनवला आहे. खाली आली तर पुन्हा हा एक आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे. आणि त्यालासुद्धा जर ब्रेक केलं तर 57,466 या लेवलपर्यंत प्राईस खाली पडू शकते. तर वरच्या साईडला जर मित्रांनो आपले सपोर्ट रेजिस्टन्स टाकायचे तर आपण थोडा चार्टचा टाईम फ्रेम वाढवूया. प्रिव्हियस रेजिस्टन्स कुठं आहे ते पाहूया आपण आता. मार्केट आता टॉप लेवलला आहे मित्रांनो. खूप पडल्यानंतर आपल्याला दिसतंय की एक वरच्या साईडला मूवमेंट होत आहे. सर्व जवळचे मित्रांनो रेजिस्टन्स प्राईजने ब्रेक केलेले त्या ठिकाणी बघा. एप्रिलचा रेजिस्टन्स ब्रेक केला आहे या ठिकाणी. मार्चचा पण ब्रेक केलेला आहे. आता या ठिकाणी मित्रांनो बघा युद्ध चालू होते त्यावेळेसचं हे मार्केट आहे. त्यामुळं या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतलेला आहे. प्राईस वर गेली आणि हा सपोर्ट ब्रेक करून प्राईस जोरदार खाली पडलेली आहे. तर 78,427 प्राईस जर वरती आलीच 78,427 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने अपसाईडला जर प्राईस गेली तर 78,427 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. तर मित्रांनो आपण बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. मार्केट गॅप अपने ओपन झालं उद्या तर या लेवलला सपोर्ट घेऊन प्राईस बुलिश कॅन्डल होऊन अपसाईडला जाऊ शकते. तर आपलं टार्गेट आहे 78,400 78,500 या लेवलपर्यंत प्राईस मित्रांनो जाऊ शकते. समजा गॅप डाऊनने पडलं तर ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 57,944 या ठिकाणी रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी प्राईस सपोर्ट घेऊन पुन्हा बाउन्स बॅक करू शकते आणि ही लेवल जर ब्रेक केली प्राईस 57,814 पर्यंत येईल. या ठिकाणी सुद्धा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथून पण मित्रांनो प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते सपोर्ट लेवल. आणि याला ब्रेक केलं तर प्राईस 57,667 पर्यंत खाली येईल. या ठिकाणी बघितलं तर सर्वात जास्त स्ट्रॉंग सपोर्ट आहे. प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तोच सपोर्ट झालेला आहे आणि प्राईस तिथूनच मित्रांनो आज खूप जबरदस्त वरच्या साईडला मुवमेंट झालेली आहे. त्यामुळे प्राईस फायनल इथपर्यंत येऊ शकते 57,667.
ही लेवलवरनं तर हमखास बाउन्स बॅक होण्याचा प्रयत्न प्राईस करणार आहे. अशा पद्धतीने बँक निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत. तर बँक निफ्टी मित्रांनो आता ट्रेडिंग करायचं आहे तर आपल्या ट्रॅप कुठे करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. समजा मित्रांनो प्राईस गॅप डाऊननी पडली, या लेवलला आली, हा सपोर्ट ब्रेक केला आणि प्राईस वर आली आणि रिटेस्ट करून जर वर आली, समजायचं की मित्रांनो या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेला आहे. या ठिकाणी मग मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिल्या, मग ह्याच्याच सपोर्टच्या खाली आपला स्टॉप लॉस असेल. प्राईस जोरदार वरती पळताना आपल्याला दिसेल 57,944 आणि 58,000 हे मित्रांनो जवळचे टार्गेट आपल्याला पटकन हिट होताना दिसतील. आणि ही लेवल जर ब्रेक केली, रिटेस्ट केले, तरच मित्रांनो 58,500 हे आपल्याला पुढचं टार्गेट पाहायला मिळेल. नाहीतर या ठिकाणी मित्रांनो बायर्सला ट्रॅप करून प्राईस पुन्हा खाली आणू शकते. त्यामुळे रेजिस्टन्स तुटल्यावर लगेचच बाय सेल करायचं नाही मित्रांनो. आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स तुटल्यावर वेट अँड वॉच करायचं आहे. रिटेस्ट होती का प्राईस ते बघायचं आहे. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी मित्रांनो उद्या ट्रेड करू शकतो. तर बँक निफ्टीत जर आपल्याला ट्रेडिंग करायचं झालं तर मार्केट ओपन झाल्यानंतर 200 पॉईंट वरचा ITM पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन ट्रेडिंगसाठी मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचं. तर अशा पद्धतीने उद्याचा मित्रांनो आपला प्लॅन असणार आहे. सपोर्ट रेजिस्टन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि या इंडिकेटर्सचा वापर करत जावा. अप्पर बँडच्या तिथं सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, लोअर बँडच्या इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. म्हणजे मित्रांनो हॅमर वगैरे झाले का चेक करायचं, एंगल्फिंग एखादे झाले का, कॅन्डल बुलिश एंगल्फिंग झाले का सपोर्ट लेवलला, या ठिकाणी बेरिश एंगल्फिंग झाले का बघायचं, किंवा इन्व्हर्टेड हॅमर झाले का. तर असे कॅन्डलस्टिकचे मित्रांनो प्राईज ॲक्शन असतात, पॅटर्न्स असतात, तर ते आपल्याला शोधायचे असतात. कारण हे रेजिस्टन्सचं काम करतं. कारण ज्या वेळेस प्राईज अप्पर बँडच्या जवळ जाते तिथून खाली पडण्याचा प्रयत्न करते आणि लोअर बँडपासून प्राईज वरती जाण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळं आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी असते आणि आपली सपोर्ट रेजिस्टन्सचा पण मित्रांनो या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा आहे. सपोर्ट रेजिस्टन्स पण आहेत आणि प्राईज लोअर बँडला आहे, सपोर्ट आहे आणि लोअर बँड आहे. तर मित्रांनो आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे, हमखास आहे असं समजायचं. आणि रेजिस्टन्स लेवल आहे मित्रांनो आणि बँड पण आता मित्रांनो खाली आलेला आहे, जवळ चिटकलेला आहे. आणि या ठिकाणी जर कॅन्डल मित्रांनो इन्व्हर्टेड हॅमर वगैरे झाला तर आपल्याला बिंदास या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. प्राईज मग खाली पडताना दिसेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो कमी स्टॉप लॉस लागतो आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम टार्गेट आपल्याला अशा कंडिशनमध्ये मिळत असते. आणि मार्केटमध्ये तुम्हाला मी मित्रांनो सांगितलं 80% निफ्टी हा सपोर्ट रेजिस्टन्सवरनं वर खाली होत असतो. 20% फक्त रेजिस्टन्स ब्रेक करून प्राईस सडनली वर जात असते किंवा सपोर्ट ब्रेक करून खाली पडत असते. त्यामुळं मॅक्झिमम मेजॉरिटी कुठे आहे की 80% सपोर्ट लेवलवरनं बाय, रेजिस्टन्स लेवलवरनं सेल. त्यामुळं हा रूल्स फॉलो करत जावा. तर मित्रांनो उद्याचा प्लॅनिंग असा आहे आपला. उद्या सर्वांना प्रॉफिट हवा अशीच आपली सर्वांची इच्छा आहे आणि परमेश्वराकडनं आपण प्रार्थना करूया. तर मला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर पुन्हा एकदा सांगतो, नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.